पाटील हा गोलंदाजी मार्क वरती आलाय. पॉवर प्लेचं हे षटक आणि या षटकात आपण बघतोय की चांगली गोलंदाजी करायची आहे, पण समोर दोन तगडे फलंदाज आहेत ज्यांच्याकडे फार चांगला अनुभव आहे. आशुतोष मोरेला आपण बघतोय स्ट्रायकर यांना. ऑटचा फटका कव्हर एक्स्ट्रा कव्हरला भेदण्याचा प्रयत्न, पण चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. एक धाव या ठिकाणी घेतली जात आहे आणि एका धावेच्या बरोबरीने स्वतः सहित संघाच्या धावसंख्येचं खातं या ठिकाणी खुलं करतोय तो आशुतोष मोरे हा फलंदाज. एक धाव लागते धाव फलकावरती. अभिषेक जाधव हा फलंदाज आता स्ट्रायकर एंडवरती जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. नंदनपाडा संघ खरं तर स्मृती ट्रॉफी वैकुंठवासी हरिभक्त पारायण संजय काशीनाथ खोपकर आसरेवाडीची ती स्पर्धा आणि या संघाने ती गाजवली होती. चांगल्या संघाने त्यांनी परास्त केलं होतं आणि त्यामध्ये चमकदार कामगिरी राहिली होती अभिषेक जाधव या फलंदाजाकडून. लेट केला लेट कटचा फटका गॅप शोधले गली आणि थर्डमॅन मधून चेंडू निघतोय. आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू थांबणार नाही, चेंडू सीमा पार चौकार. करतोय तो अभिषेक जाधव. एकूण धावसंख्या होतीये 5. 5 धावा आहेत. समोर स्लॉट मध्ये होता त्याला केला आउट ऑफ द प्लॉट. कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने स्ट्रेट हिट येतोय षटकार. आणि या 6 धावांच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 11. 11 धावा आहेत धाव फलकावरती. चांगली सुरुवात या ठिकाणी म्हणता येईल बॅटिंग करणाऱ्या वावशी टीम कडून. टॉस त्यांनी गमावलाय. जोरदार अपील झाली होती. आत्मविश्वासाची कमी आहे. विकेटच्या मागच्या बाजूला चेंडू रिंगलत होता. निर्धाव चेंडूचा खेळ संपेल. टॉस जिंकत फिल्डिंग करण्याचा निर्णय ओमसाई 11 या टीम कडून आपण बघतोय. बॅटिंग साठी इन्व्हाइट केलं वावशी टीमला, जो आई एकविरा हिच्या नावानं मैदानावरती उतरला आणि इथे मात्र चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या आहे धाव फलकावरती 11. अभिषेक जाधव खेळतो वैयक्तिक 10 या धावसंख्येवरती आणि त्याला साथ देतोय आशुतोष मोरे ज्याने 2 चेंडू फेस केले. तो खेळतो वैयक्तिक 1 या धावसंख्येवरती. डीप मध्ये राहिला होता चेंडू, पडल्यानंतर खालती राहतो. विसावला सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपुष्टात येईल आणि पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या आहे धाव फलकावरती बिनबाद 11. डीजे एकविरा छत्तीशी विभाग ग्रुप यांच्या माध्यमातून पालखी मानाची 36 विभागाची आपल्याला पाहायला मिळेल. खरं तर श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक वावशी फाटा ते श्री आई एकविरा मंदिर कारला अशा पद्धतीचं स्वरूप असेल आणि आपण बघतो की दुसरं वर्ष नक्कीच सभासद नोंदणी त्या ठिकाणी 5 जानेवारी 2025 पर्यंत असेल. जर कोणाला त्यामध्ये सहभागी व्हायचं असेल तर आपण नयन पाटील गोटिवली, कुमार पाटील होराले, सिद्धेश आंबरे नंदनपाडा यांच्याकडे संपर्क करायचे. पण इथे मात्र फलंदाज मोरे ठोकतोय षटकार. लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. एकच धाव या ठिकाणी मिळेल आणि एका धावेच्या बरोबरीने
एकूण धावसंख्या होती 18. साथी गुणलेखक नरेश दलवी सर 18 धावा आहेत धावफलकावरती अशी माहिती ते आम्हाला देत आहेत. बिनबादी जमेची बाब असेल, सलामीची जोडी मैदानावरती चांगला खेळ करते. सुरुवातीचे 2 पहिल्या मॅच मध्ये धावांचा पाठलाग झाला, दुसऱ्या मॅच मध्ये सुद्धा धावसंख्येचा पाठलाग झाला. धावा कमी होत्या पण गोलंदाजांनी प्रयत्न केले होते. पण इथे मात्र अभिषेक जाधव आपली गुणवत्ता सादर करत असताना स्ट्रेट हिट करतोय. पहिला चांगल्या बॅटिंगचं प्रदर्शन. टॉस गमावल्यानंतर बॅटिंग वावशी टीमच्या वाट्याला आले आणि सुरुवात दमदार आहे. जोरदार अपील, याचा अर्थ बॅटला ब्रश होऊन चेंडू आला विकेट कीपर कडे आणि त्यानं टिपलेला अप्रतिम झेल. पहिला धक्का, मोठी विकेट. चोवीस. अभिषेक जाधव चांगले बॅटिंग करत होता पण त्याला बाद करण्यात सफल ठरला रोहित सावंत. इथे आल्या पावली माघारी परतावं लागेल. मनीष या फलंदाजाला, मनीष गायकर बॅटिंग साठी दाखल झाला होता पण त्याची दांडी गुळ या ठिकाणी केले गोलंदाज यश सावंत. लगातार रोहित सावंत या गोलंदाजानं आणि लगातार 2 विकेट त्यानं प्राप्त केले. जर त्याने हॅट्रिक प्राप्त केली तर शरदजी मुंडे साहेब यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज रोहित सावंतला या ठिकाणी दिलं जाईल. पण षटक त्याचं संपन्न होत आहे. 8 वेळ महत्वाचे असेल. टीम मीटिंग आपण वारंवार घेऊ नका. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या होतीये 2/24. हॅलो 12 धावांची सरासरी अद्यापर्यंत राखले. दमदार सुरुवात आहे. 2 विकेट नुकताच गमावल्यात. याचा अर्थ कमबॅक करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू हे सांगतायत फिल्डिंग करणाऱ्या ओम साई 11 टीमचे गोलंदाज. तिसरं षटक विनय सकपाल गोलंदाजी मार्क वरती येतोय. स्वतः कर्णधार आहेत ओम साई 11 या टीमच्या आणि तिसऱ्या षटकाची जबाबदारी त्यानं स्वतःवरती घेतली. बॅटची एज होती पण इथे मात्र चेंडू निघालाय गोलीच्या वेगानं डीप तळम्यान सीमा पार चौकारासाठी. मिळेल एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 29. अगोदरच्या मॅच मध्ये धावा कमी होत्या पण गोलंदाजांनी संघर्ष केला. इथे धावा जमवण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. स्ट्रेट हिट केलाय. वेगवान स्ट्रोक आहे. फटका चांगला आहे. फुटवर्कचा योग्य वापर, टायमिंग प्रॉपर आणि वेग भरपूर होता या फटक्यामध्ये. चेंडू सीमा पार चौकार. तेहतीस धावा आहे धाव फलकावरती. समोर हा फटका खेचला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी फंबल होत असताना मात्र एकच धाव एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होते 34. टॉस जिंकला. फिल्डिंग करण्याचा निर्णय बॅटिंग साठी इन्व्हाइट केला आणि अद्यापर्यंत चांगली बॅटिंग राहिली आहे ती वावशी या टीम कडून.
पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण, पण त्याचा फायदा होत नाहीये. इथे थांबवलं एकमेकाला. निर्धाव चेंडूचा खेळ संपेल. विनय सकपालला आपण बघतोय स्वतः कर्णधार आहेत. खरं तर त्यांनी तिसऱ्या षटकाची जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतली. पहिल्या चेंडूवरती नशिबाचा चौकार आला, कारण बॅटला अगदी स्पर्श होऊन चेंडू गेला डीप थडम्यानला चौकारासाठी. त्यानंतर सावरला या गोलंदाजानं. इथे पुढे टाकलं होतं, खराब चेंडू होता, त्यावरती आकडा प्रहार. लॉंग ऑन सीमा येतोय दणदणीत षटकार. खेळ संपला. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या होईल एक चेंडू बाकी आहे. पंच एक चेंडू बाकी आहे. एक चेंडू वाईड आला होता. पंचांनी इशारा दिला आणि आम्ही उल्लेख केला की तिसऱ्या षटकाचा खेळ संपलाय. पण नरेश दळवी ज्या ज्या ठिकाणी गुणलेखनाला असतात ना, त्या त्या वेळेला योग्यच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचणार. तंतोतंत त्यांचं गुणलेखन आपण सातत्यानं पाहिलं आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की एक चेंडू शिल्लक आहे या षटकातील. फुलटॉस. एका चेंडूचा फायदा खरं तर उचलता आला नाही. फुलटॉस होता, त्यावरती चकतोय फलंदाज पियुष धारवे ज्याने एक षटकार जरूर ठोकला होता, पण त्याला 6 या वैयक्तिक धावसंख्येवरती बाद व्हावं लागेल. तिसरा धक्का मिळतोय. 3 षटकांचा खेळ संपला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 3 बाद 40 धावा आहेत त्या धावफलकावरती. जास्तीत जास्त धावांचा पाठलाग दुसऱ्या सत्रात करावा लागेल तो ओमसाई 11 या टीमला. सोहम घाडगे गोलंदाजी मार्क वरती येतोय. शेवटचा हे षटक. ऑन साईडला फटका क्षेत्ररक्षकाचा घेतला वेध. हा झेल टिपला जाईल आणि फलंदाज या ठिकाणी होतोय बाद. आशुतोष मोरे 4था धक्का वावशी टीमला. डीजे धावसंख्या स्थिरावेल 40 या धावसंख्येवरती. महत्वाचा षटक आहे या मॅचच्या दृष्टिकोनातून. हे षटकच या मॅचच्या मर्यादा स्पष्ट करून जाईल, कारण या षटकात कमी धावसंख्या याचा अर्थ या मॅच मध्ये कायम असेल फिल्डिंग करणारा ओमसाई 11 संघ. पण जर काही षटकात आक्रमण झालं तर सुस्थितीकडे निघेल. पहिल्यांदा बॅटिंग करताना आई एकविरा वावशी हा संघ. काशीनाथ मेंगाल बॅटिंग साठी दाखल झालाय मैदानावरती. आई फटका हवे ते फटका पसलाय. गोलंदाज यष्टीरक्षक की क्षेत्ररक्षक. अखेर गोलंदाजानं हा झेल टिपला आणि फलंदाज अजून एक होईल बाद. सोहम शटअप लेंथ होता. ऑन साइडला फटका सिलीमेडमधून वाटचाल करतो वायडिश लॉंगॉनच्या दिशेनं. एकच धाव या ठिकाणी मिळेल आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 41 धावा आहेत धावफलकावरती. पहिल्यांदा बॅटिंग करतोय आई एकविरा वावशी हा संघ. टॉस त्यांनी गमावला होता. सुरुवात दमदार होती.
3 षटकात 40 आले होते, असं वाटलं होतं सहज 50+ धावसंख्या होईल, पण या षटकात तारलंय सोहम गाडगे या गोलंदाजानं. अजून एक चांगला चेंडू हाताळला जातोय, अचानक बाउन्स घेतला चेंडूनं. जसं जसं ऊन पडेल ना, खेळपट्टी सुद्धा स्वरूप बदलताना आपल्याला पाहायला मिळेल. काल डेव्हिड यांनी सांगितलं तुषार धुमाळ सर की थोडीशी मी तर म्हणेन पावसाची त्या ठिकाणी झाली, विकेटमध्ये थोडीशी नमी होती, दमटपणा होता, त्या कारणास्तव चेंडू बॅटवरती येणं सोपं नव्हतं. पण जसं जसं ऊन पडेल ना, विकेट टणक होताना पाहायला मिळेल, खेळपट्टीमध्ये अगदी कठीणता येईल आणि चेंडू बाउन्स होताना आपण बघणार होतो. आणि त्या दृष्टिक्षेपातून तसा चेंडू त्या ठिकाणी आपण पाहिला, पण इथे मात्र प्रयत्न अपुरे पडतात. चेंडू सीमा पार चौकार आणि या चौकारानं धावसंख्या होईल 45. हा प्रकार शॉर्ट ऑफ लेंथ आणि त्यावरती हा पूल होतोय सक्सेसफुल. षटकार, या षटकाराच्या मदतीनं धावसंख्या होईल 51. शेवटच्या चेंडूवरती आलेला षटकार सातत्यानं आम्ही सांगतो की महाग ठरत असतो, आणि इथे मात्र हा षटकार त्याच्या जोरावरती आता लढेल. तो दुसऱ्या सत्रामध्ये फिल्डिंग करत असताना आई एकविरा वावोशी. पहिलं सत्र संपलंय, येणारे 24 चेंडू 52 धावांचा पाठलाग दुसऱ्या सत्रात केला जाईल का हे ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवरती असतील तुषारजी धुमाळ सर. त्या अगोदर मी विनंती करतोय, मैत्री 11 आणि केदारनाथ 11 दोनही संघाचे कर्णधार आपणास मी सूचित करतोय की आपण टॉस करण्यासाठी यावं. मैत्री 11 आणि केदारनाथ 11 दोनही संघाच्या कर्णधाराला आमची विनंती आहे की आपण टॉस साठी यावं. यानंतरची मॅच असेल, दोनही टीमला शुभेच्छा असतील. तिसरी मॅच सुरू आहे. ओमसाई 11 टीमनं पहिल्यांदा टॉस जिंकला, फिल्डिंग केली, 51 धावा त्यांनी अपोजिट टीमला बहाल केल्या त्यांच्या गोलंदाजांनी, आणि आता 52 या धावसंख्येचा पाठलाग त्यांना करायचा आहे. पण काय घडेल हे ऐकवतील तुषारजी धुमाळ सर. त्या अगोदर डीजे. पण आवाज ऐकला अर्थातच अंकितजी मालुसरे सरांचा, डेव्हिडजी भारद्वाज माझ्या सोबत जोडले गेलेत, त्याचबरोबर गुणलेखक आमचे छोटा पॅक बडा धमाका नरेशजी दळवी सर मला सांगतात या इनिंग मध्ये आता येणाऱ्या 24 चेंडूमध्ये गरज आहे विजयासाठी 52 धावांची. आमचे पंच अतिशय सुंदर कामगिरी करताना अर्थातच रुपेशजी पाठारे आणि त्यांच्या बरोबरीनं जबरदस्त कामगिरी करतात पंचांची सुरेशजी घरिवले सर यांचं मी नक्कीच कौतुक करेल. सकाळच्या या सत्रापासून चांगल्या पद्धतीने पंच म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहतोय. चेंडू द्या मैदानामध्ये. सलामीची जोडी देखील मैदानामध्ये दाखल झाली आहे. विनय सप्पाळ मॅन फ्रॉम तांबाटी आणि त्याच्या बरोबरीनं अथर्व बुरुमकर मॅन फ्रॉम होराळे. एक होराळेचा आहे तर दुसरा तांबाटीचा आहे. ओव्हर टू डेव्हिड सर. धन्यवाद सर. जगदंब प्रीमियर लीग साठी आपण बघतोय मित्रांनो, खरोखर ज्या ज्या संघ मालकाने
या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला आणि या स्पर्धेला मात्र मोठं नाव करण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून केले गेले. तर मी विनंती करतोय संघ मालकांना की आपण यायचं आहे. सर्वप्रथम आदित्य अर्णव 11 संघाच्या पाहतोय संघ मालक आहेत, त्यांचा आपण पाहतोय इथे शुभ आगमन झालं, त्यांचं मी मनापासून हार्दिक स्वागत करतो. आई एकविरा 11 संघाचे संघ मालक अभिजित आतनोलकर आणि अक्षयजी कदम साहेबांना मी विनंती करतोय की आपण स्टेजवरती यायचं आहे. आपला या स्पर्धेच्या माध्यमातून शुभ सन्मान केला जाईल. अभिजित आतनोलकर आणि अक्षय कदम आपणास नम्रतेची विनंती आहे. जगदंब प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपला शुभ सन्मान केला जाईल. तर आपण शुभ सन्मान स्वीकारण्यासाठी प्लीज स्टेजकडे यायचं आहे. चला या अभिजित आतनोलकर आणि अक्षयजी कदम साहेब, मोस्ट वेलकम. आपलं स्वागत आहे या जगदंब प्रीमियर लीगच्या स्पर्धेमध्ये. धीरज दाबणे यांच्या माध्यमातून आपण पाहतोय मायेची शाल आणि प्रेमाचं पुष्प देऊन आपण पाहतोय सन्मान केला जातोय. त्याचबरोबर ओमसा 11 संघाच्या पाहतोय संघ मालक अनिकेत दलवी. चला या अनिकेत दलवी, प्रणय शिर्के, त्याचबरोबर ओमकार गाडगे या तिन्ही मी मान्यवरांना विनंती करतो की आपण यायचं आहे. आपलं सुद्धा इथे स्वागत आहे, आपलं सुद्धा मान सन्मान केला जाईल. चला या. ओव्हर टू माईक तुषार धुमाल सर. धन्यवाद डेव्हिड सर. जबरदस्त चेंडू पाखला मिळाला. गोलंदाज आशुतोष मोरेचा ज्यानं पहिल्या चेंडूवरती चांगल्या पद्धतीने बांधण्याचं काम केलं. एक धाव मात्र खर्चाले. विनय सप्पाळ नॉन स्ट्राईक एंडवरती, आता स्ट्राईक एंडवरती अथर्व आपल्याला पाहायला मिळतोय. ऑफस्टम्पच्या लाईन मध्ये तिखट प्रयत्न केला जातोय गोलंदाजच्या माध्यमातून आणि इथे विकट परिस्थितीमध्ये येणार की काय आता फलंदाजी करणारा संघ. विजयासाठी 24 चेंडू मध्ये 52ची गरज होती, आता उरलेत 22 चेंडू आणि 51ची गरज. सगळ्या पाहुण्यांचं, सगळ्या दानशूर दात्यांचं आणि त्याचबरोबर आयोजकांचं मी महत्वपूर्ण आभार व्यक्त करेल, कारण या तिघांचा संगम झाला नसताना त्या स्पर्धेमध्ये या सगळ्या खेळाडूंना कदाचित एवढा मोठा प्लॅटफॉर्म पाहायला मिळाला नसता. डान्सिंग राऊंड क्रिकेट पद्धतीचा चांगला वापर केला आणि त्यानंतर आपण बघतोय लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या मधून या चेंडूला सीमारेषा पलीकडे मारण्याचा प्रयत्न झाला. अर्थातच धावा मिळतील. 4 4 4 4. अनिकेत दलवी साहेब, त्याचबरोबर प्रणय शिर्के आणि ओमकार गाडगे. तर मी अनिकेत दलवी यांना विनंती करतोय की आपण या आपलं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मान केला जाईल, मान सन्मान केला जाईल. मी अभिजित कदम यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ क्षमा असावी. यश छत्तीसकर आपणास विनंती आहे अनिकेत दलवी यांचा आपण पाहतोय मान सन्मान करायचा आहे. त्याचबरोबर मैत्री 11 संघाचे संघ मालक अर्थातच ऋषिकेश कदम, त्याचबरोबर मनोजजी सावंत आणि अक्षय पाटील या तिन्ही त्रिकुटांना मी विनंती करतो की आपण या आपलं सुद्धा या जगदंब प्रीमियर लीगच्या माध्यमातून सन्मान केला जाईल. चला या ऋषिकेश कदम साहेब, त्याचबरोबर मनोज सावंत आणि अक्षय पाटील. ओव्हर टू माईक तुषार धुमाल सर. पुन्हा एकदा आपण सगळ्या संघ मालकांना विनंती करूया आपण व्यासपीठावरती यावं. आपलं अगत्यानं स्वागत मात्र इथून केलं जाईल, कारण की आयोजकांचा सगळ्या संघ मालकांना सांगणं आहे का आपण या स्वागताचा स्वीकार करा. आपण इथे बॅक टू बॅक लागोपाठचा दुसरा चौकार मारलाय फलंदाज अथर्व बुरुमकरनं, ज्यानं खऱ्या अर्थानं या ओव्हर मध्ये 3 चौकार लगावले आणि टोटल स्कोअर कार्ड वरती धावांची नोंद झाली आहे. 52चा पाठलाग करताना पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 13.
त्यानंतर एकविरेच्या दर्शनासाठी या 36 विभागामधनं कारले डोंगरावरती आपल्याला पाहायला मिळेल. पण इथे मात्र आमंत्रित करतोय दोन्ही संघाच्या कर्णधारांना. मैत्री 11 संघाचा संघनायक आणि त्याच्या विरोधात केदारनाथ 11 संघाच्या संघनायकाला आपण टॉस बॉक्स मध्ये या मान्यवरांच्या शुभ हस्ते नेक्स्ट मॅचचा केला जाईल टॉस. नेक्स्ट बॉलर हेमंत पाटील, मॅन फ्रॉम खरिवली 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 गावचा खेळाडू आता गोलंदाजी मार्गवरती. थँक्यू सर. त्याचबरोबर प्रणय एंटरप्राइजेसचे आपण पाहतोय मालक अर्थातच प्रणय पाटील ज्यांच्या माध्यमातून आजच्या दिवसासाठी आपण पाहतोय 2 बॉलचे बॉक्स जरी गेले त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत. त्याला सुद्धा विनंती आहे प्रणय पाटील या. चला आयोजकांच्या माध्यमातून त्याचा आपण पाहतोय शुभ सन्मान केला जाईल. तो ओव्हर टू माईक तुषार धुमाळ सर. डेव्हिड सर धन्यवाद. आपण पाटील साहेबांचा व्यक्त करूया. चेंडू नसते तर स्पर्धा अपूर्ण राहिली असती, त्यामुळे तुमचा शुभ सन्मान होणं गरजेचं आहे. पण इथे गोलंदाजी मार्गवरती आहे गोलंदाज हेमंत. हेमंतचा हा चेंडू वेगानं फेकण्याचा प्रयत्न, पण त्याच वेगानं सीमारेषेच्या जवळ अगदी क्षेत्ररक्षकाने या चेंडूला अडवलं. दोन्ही फलंदाजाची कॉलिंग परफेक्ट पाहायला मिळते. 2 धावांनी स्कोर कार्ड वरती वाढ. टोटल 15. 17 चेंडू 37 धावांची गरज. सन्माननीय पाहुण्यांचं पुन्हा एकदा स्वागतम सुस्वागतम स्वागतम. सन्माननीय ऋषीजी कदम, ऋषी माडिक आणि त्याचबरोबर डीजे चेतन पाटील या सगळ्या पाहुण्यांचं करूया स्वागत. लेग स्टिकच्या बारासा बाहेर अर्थातच पाठारे सर सांगतात हा चेंडू स्क्वेअर आहे. 1 या धावसंख्येनं स्कोर कार्ड वरती वाढ. मायेची उबदार शाल, सुगंधाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून आता कॅमेरामध्ये यांचे क्षण टिपले जात आहेत. या पाहुण्यांचं स्वागत आहे. मैत्री 11 संघाचे ते संघ मालक आहेत आणि यानंतर त्यांच्या संघाची मॅच देखील आहे. दोन्ही कर्णधारांना पुन्हा एकदा आपण टॉस साठी आमंत्रित करतोय. ऋषी माडिक यांचं देखील स्वागत केलं जात आहे. आपण यावं, आपलं स्वागत आहे. मित्र बंधू आहेत. मैत्रीचा एक उत्तम उदाहरण आहे ज्यांचं स्वागत या व्यासपीठावरती करताना आयोजक. चांगला चेंडू, यावेळेस फिंगर रोल केले गेले. धीम्या गतीनं चाणाक्षरित्या या चेंडूचा वापर केला गेला. निर्धाव चेंडूची सांगता. विनय सप्पाळ या खेळाडूकडे आपण पाहिलं तर एक स्टायलिश प्लेअर म्हणून, खेळाडू म्हणून ज्याची तांबाडी संघामध्ये गणना केली जाते, पण त्याला आतापर्यंत बांधून ठेवण्याचं काम केलंय. जगदंबा प्रीमियर लीग 2024 7व्या पर्वामध्ये उंच भरारी घेताना जिथे कमी तिथे आयोजकांनी घेतलेली हमी आपण पाहतोय. जबरदस्त आयोजन, त्याच ताकदीचं नियोजन, चांगली खेळपट्टी, उत्तम खेळाचा उदाहरण मात्र मैदानामध्ये पाहायला मिळतोय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला रायगड जिल्हा आणि या रायगड भूमीमध्ये सततच नंदनपाडा व अजिवली गावच्या भव्य मैदानावरती चालू असलेली स्पर्धा. पुन्हा एकदा फिरून मारण्याचा प्रयत्न, झेल टिपण्याची संधी आहे. काय घडलं काय बिघडलं पंच सांगण्याआधी खेळाडूनं जागा सोडली आहे. अर्थातच खेळाडूचं नक्कीच स्वागत केलं जाईल. एक चांगली ज्यांच्या माध्यमातून डीजे वाजवला जातो, अर्थातच डीजे ज्यांना उपमा दिली गेली ते सन्माननीय आमचे पाहुणे चेतन पाटील यांचं स्वागत केलं जात आहे. अजयजी जाधव यांना विनंती आहे का आपण देखील यावं, आपलं स्वागत आहे. जबरदस्त चेंडू, गुडलेन स्पॉट वरनं या चेंडूनं उसळी घेतली आहे. फलंदाज चेंडूकडे पाहत राहिला. हेमंत पाटीलनं टाकलेला चेंडू प्रेमात पाडतोय की काय, पण या क्रिकेटच्या खेळामध्ये प्रेमात पडायचं नाहीये, तर या खेळामध्ये तुम्हाला वेड लावणारा खेळ करायचा आहे. इथे पाहुण्यांचं स्वागत मात्र केलं जात आहे.
चेतन पाटील जे डीजे ची भूमिका साकारतात, पण आता संधी पुन्हा एकदा डीजे ला हेमंत पाटीलने घेतले विकेट. ठोक आता चौथ्या क्रमांकाचा बॅटर मैदानामध्ये दाखल होतोय भावेश भार्गव पाटील. पाणी बघा, एक्स्ट्रा खेळाडू जे आहेत ना त्यांनी पाणी मैदानामध्ये घेऊन जा. बराच वेळ होता फलंदाज आज जाण्यामध्ये आणि येण्यामध्ये, त्या दरम्यान तुम्ही नक्कीच पाण्याचा आनंद घ्या. पाणी जे दिले आमच्या पुरोहित मुंडे साहेबांच्या वडिलांनी, त्या पाण्याचा वापर पूर्ण करा, कारण पाणी पिणं हे खूप गरजेचं आहे आणि पाण्यासारखं पुण्य नाही. जे पुण्याचं काम आमच्या मान्यवरांनी केलेलं आहे त्यांचं पुन्हा एकदा आपण कौतुक नक्कीच करूया. नेक्स्ट मॅचचा शेवटचा कॉल आहे. मैत्री 11 संघाचं संगणक आणि केदारनाथ 11 संघाच्या संगणकाला आपण टॉस बॉक्स मध्ये या. सन्माननीय पाहुणे, सन्माननीय किशोरजी सावंत साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. नेक्स्ट बॉलर मॅन फ्रॉम नंदनपाडा अभिषेक जाधव. पंचांच्या डाव्या बाजूने उजव्या हाताचा हा गोलंदाज. स्ट्राइक एंड वरती एक धडाकेबाज फलंदाज आहे ज्यानं पहिल्या ओव्हर मध्ये 3 चौकार मारण्याचा विक्रम केलाय. येणारे 12 चेंडू विजयासाठी 30 धावांची गरज. आने वाली 12 गेंदे 36 रनों की जरूरत. ऑफ स्टंपच्या लाईन मध्ये येऊन लेग साइडच्या दिशेने जोरदार पद्धतीने बॅट फिरवण्याचा प्रयत्न झालाय, पण गोलंदाज देखील कसलेला आहे. बराचसा क्रिकेटचा अनुभव त्याच्या पाठीशी आहे आणि या खेळाडूने हा चेंडू मात्र इथून निर्धाव फेकलाय. मैत्री 11 या संघाने नाणेफेकीचं कौल जिंकलाय. त्यांचा निर्णय जो का असेल तो लगेच आमच्यापर्यंत पोहोचवा. पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या लाईन मध्ये येऊन फिरून मारण्याचा प्रयत्न टप्प्यावरती केले. परफेक्ट कार्यक्रम. चेंडू सीमारेषा पार. धावा मिळतील 6-6-6. आलाय षटकार. वाली 10 गेंदे 30 रनों की जरूरत. चांगली फटकेबाजी पाहायला मिळते. फलंदाज अथर्व बुरुमकर जो करून दाखवतोय. पुन्हा एकदा चेंडूला अथर्वनं उडवण्याचा प्रयत्न केला. मोक्याच्या क्षणी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल, पण इथे मात्र पंचांचा इशारा येणं अपेक्षित असेल. काय घडलं, काय बिघडलं, आता पंचच सांगतील. आणि आता तिसऱ्या पंचांची मागणी मैदानामधनं केली जाते. समर्थ लाईव्ह इव्हेंट क्लिअरिटी आणि क्वालिटीच्या साहाय्याने निर्णय देताना पंच आपल्याला पाहायला मिळतील. तोपर्यंत ऐकूया एक सुमधुर संगीत. हमारी
बघा पंच निर्णय मैदानामध्ये जाऊन देतील आणि पंचांचा निर्णय हा कायम अंतिम असेल आणि तो मान्य करावा सगळ्या खेळूंना विनंती. आपण देवाला करतो पण त्याच्याशी कधी उद्धत आपण घालू शकत नाही. पंचांचा निर्णय येणं अपेक्षित आहे. पंच मात्र निर्णय देतील. पंचांचा निर्णय अर्थातच या 6 धावा आहेत आणि या 6 धावांच्या मदतीने टोटल 28 धावा धावपलकावरती लागल्यात. पंचांचं मी कौतुक करेल. ऑन फील्ड वरनं ते स्क्रीनवरती आलेत. चांगला चेंडू जोरदार अपील मैदानामध्ये झाली आहे. इथे मात्र पुन्हा एकदा ट्विस्ट. मार बघून मार बसून मार पण तू मार असं फलंदाजी करणारे खेळाडू सांगतायत. पण चेंडू निर्धाव टाक हे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघातील खेळाडू सांगतात. शेवटचे 8 चेंडू 24 धावांची गरज. 8 चेंडू 24 धावा. यावेळेस आणखीन एक डायरेक्टेड डिलिव्हरी पाहायला मिळते पण लेग स्टीमच्या बाहेर पिचिंग केलेला चेंडू पंच पनिशमेंट देताना स्वेअर चेंडूचा इशारा. 8 मध्ये 24 ची गरज होती. आता 8 मध्ये 23 ची गरज. 8 चेंडू उरलेत. फलंदाज लावणार का गोलंदाजी वाट का गोलंदाज दाखवणार तंबूची वाट. मॅच मध्ये ट्विस्ट आहे. पिक्चर अजून संपलेला नाहीये. लोअर कोर्टात चेंडू डीप मध्ये क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय. फंबल पाहायला मिळाला. चेंडू फेकण्यासाठी तो लेट झाला आणि थेट 2 धावांनी स्कोर कार्ड वरती वाढ. 31 धावा स्कोर कार्ड वरती. या महिन्यातली 31 तारीख खूप महत्वाची आहे कारण इथे बराच जल्लोष केला जातो. कॅलेंडर बदलणार. चेंडू बराच वेळ हवेमध्ये. झेल टिपण्याची संधी. हेमंत पाटील चेंडू खाली. इथे प्रयत्न चुकलाय. चेंडू डीप मध्ये जातोय. चांगलं प्रोडक्शन आणि स्कोर कार्ड वरती 1 धावेनं वाढ होतीये. 6 चेंडू 20 धावांची गरज. 6 चेंडू 20 धावांची गरज आहे. टीम मीटिंग घेऊ नका. वेळेचं बंधन आहे आणि वेळेला महत्व देताना आयोजक देखील पाहायला मिळतात. जास्त वेळ खर्च केला तर पंच तुम्हाला पनिशमेंट करू शकतात आणि कदाचित जर पेनल्टी तुम्हाला बसली तर या मॅच मध्ये एक चांगला झटका तुम्हाला निर्माण होऊ शकतो. 6 चेंडू 20 धावांची गरज. पण मी म्हणेल फलंदाजी करणारा जो संघ आहे त्यांच्यामध्ये ती क्षमता देखील आहे. चांगल्या पद्धतीने या मॅच मध्ये त्यांनी पकड निर्माण केली. ओम साई 11 संघाच्या विरोधात आपण बघतोय आई एकविरा ही टीम मैदानामध्ये खेळतीये पण आतापर्यंत आई एकविरा या टीमनं चांगला खेळ करून दाखवलाय. पण इथे ओम साई 11 संघाकडे देखील ती संधी आहे. आता 6 चेंडू मध्ये 20 धावांची गरज आणि या मागणीला पुरवठा करणारा फलंदाज मैदानामध्ये स्ट्राइक एंड वरती पाहायला मिळणार का. नेक्स्ट बॉलर बॉलर नेम रोहन. रोहन गोलंदाजी मार्ग वरती आलाय. स्लॉगवर शेवटचं षटक आहे. अंतिम षटक. तोडफोड मार धाडवालय षटक. 20 धावांची गरज आहे. स्ट्राइक एंड वरती पुन्हा एकदा फलंदाज अथर्व बुरुमकर. ही जमेची बाजू आहे ओम साई 11 संघासाठी.
नंदनपाडा एंड करणार पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाज तयार. उलटा चेंडू अथर्वच्या बॅट वरती आलाय थेट डीप मध्ये. चांगला प्रयत्न क्षेत्ररक्षकाचा पाहायला मिळाला पण इथे मात्र रनआउटची संधी होती आणि ही संधी सोडली गेली. कॅल्क्युलेशन क्रिकेट जर पाहिलं ना तर आता 5 चेंडू मध्ये 3 मोठे फटके अर्थातच 5 चेंडू 18 धावांची गरज. चांगला प्रयत्न क्षेत्ररक्षकाचा पाहायला मिळाला पण या प्रयत्नाला दुसऱ्या क्षेत्ररक्षकाने साथ दिली नाही. 5 चेंडू 18 धावांची गरज. वेगवान चेंडू इथे मात्र विचार करण्यास भाग पाडलाय. गोलंदाजानं केले कमबॅक. शेवटचे 4 चेंडू 18 धावांची गरज. मॅच अजूनही संपली नाही. हा चेंडू या मॅच मध्ये बरंच काय करण्याची क्षमता ठेवू शकतो. जे दडपण आहे फलंदाजावरती ते दूर करण्याची संधी या चेंडूवरती पण दडपण वाढवण्याचं काम आता गोलंदाज करणार का. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाला संधी आहे आणि त्यांनी ती संधी निर्माण केली. झेल बाद झालाय फलंदाज अथर्व बुरुमकर. बॅक टू द डगआउट. नाही. अभिनय आल्या आल्या जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न नक्कीच केला पण टप्प्यानुसार कार्यक्रम करणं गरजेचं आहे. नजर आटी दुर्घटना घडली. चेंडू गेला निर्धाव. आता दडपण वाढलं. शेवटचे 2 चेंडू आणि विजयासाठी 18 धावांची गरज. साखळी पद्धतीचे सामन्यात इथे सामना सोडणं म्हणजे पराभवाला आमंत्रण देण्यासारखं आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत तुम्हाला चांगला खेळ करणं गरजेचं आहे. असं म्हणतात नेट रणनेत आणि नशीब पलटायला टाइम लागत नाही. एक या धावसंख्येला वाढ झाली. 35. एक चेंडू 17 धावांची गरज. 1-17 की खतरा. डाव्या हाताचा बॅटर स्ट्राइक एंड वरती आहे भार्गव पाटील. वेगवान चेंडू पुन्हा एकदा निर्धाव फेकला जातोय. जवळजवळ 17 धावांनी ही मॅच जिंकली आहे. आई एकविरा 11 वावोशी संघानं आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच धावा खर्च करताना 2 विकेट ज्याच्या नावावरती येत तो खेळाडू ठरतोय या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच आणि तो खेळाडू आहे मॅन फ्रॉम खरिवली गावचा हेमंत पाटील.